हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला, भाजीला काय नसलं की काही सुचत नाही. मग आज आपण झटकीपट मस्त अशी भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मी, कमीत कमी साहित्य वापरून. इथे मी मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतला आहे आणि शेंगदाणे. आता हे वाटण आपण वाटून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे वाटून घेतलं आहे. आता आपण कढई ठेवूया गॅसवर. त्यात टाकूया 2 पळ्या तेल आणि थोडंसं मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकून घेऊया. त्यामध्ये जिरं तडतडलं की त्यात थोडासा कढीपत्ता आणि हे वाटण आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. याला छान असं परतून घ्यायचं आहे वाटणाला तेलामध्ये. थोडीशी हळद घातली, अर्धा चमचा मी, आणि कोथिंबीर. याला पण चांगलं मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणखी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे मी. आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार. आणि याला छान असं उकळी फुटायला सोडून देऊया. तसंच आता मी इथे सालाची मुगाची डाळ घेतली आहे, सालटं असलेली. आता इथे उकळी फुटत आहे आपल्या याला पाण्याला. आता आपण यामध्ये उकळी फुटली की आपण ही डाळ टाकून घेणार आहोत. हे बघा, डाळ टाकून घेऊया आपण. याला हलवून घेऊया एकदा. आणि याला आपण मंद आचेवर शिजायला ठेवणार आहोत. हे बघा, परत एकदा मी हलवून घेते त्याला 10-15 मिनिटांनी. पूर्ण अशी गाळ नाही होऊ द्यायची आपल्याला. डाळ थोडीशी आरडकच्ची शिजू द्यायची आहे. हे बघा, झाली आहे आपली डाळ. आता आपण चेक करूया शिजली का कशी ते. हे बघा, छान शिजली आहे मस्त. हे बघा, थोडीशी कच्चीच आहे, जास्त काही शिजलेली नाही आहे. तर झाले आपलं मुगाच्या डाळीचं मिरचू. आपण आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वरनं. हे बघा, रेडी आहे आपलं मुगाच्या डाळीचं मिरचू. खूप छान लागतं खायला. भाजीला काय नसलं की झटकेपट होणारं भाजी आहे ही. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.